नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नादरपूर या विद्यार्थ्यांसाठी आपल्या आदर्श ग्रामपंचायत नादरपूरने एक सामान्य ज्ञानची परीक्षा ठेवलेली आहे. तर ती परीक्षा कधी असणार आहे, केव्हा असणार आहे, त्यामध्ये काय काय विचारले जाणार आहे, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा कशा निमित्त आहे ते आपण एकदा सुरुवातीला जाणून घेऊया. तर संत शिरोमणी सावता महाराज सप्ताहानिमित्त आता आपल्या नादरपूर गावामध्ये सप्ताह चालू आहे सावता महाराजांचा. त्यानिमित्त जिल्हा परिषदेतील जेवढे पण विद्यार्थी असेल तेवढ्या सर्वांची एक पेपर घेतला जाणार आहे. त्या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहे. जेणेकरून तुम्ही प्रत्येकाने याची व्यवस्थित तयारी करायची आहे. त्यामध्ये काय काय विचारले जाणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण नादरपूर ग्रामपंचायतीचा विद्यार्थ्यांसाठी विशेष ज्ञानवर्धक उपक्रम आहे हा आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी एकदम चांगला उपक्रम आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून चांगले गुण मिळवून आपले बक्षीस जिंकायचे आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानची परीक्षा आहे आणि ती परीक्षा कधी असणार आहे? 11 ऑगस्ट 2026 म्हणजे येणाऱ्या मंगळवारी ही एक्झाम असणार आहे. तर प्रत्येकाने आजपासून तयारी करायची आहे. दिलेले सर्व क्वेश्चन तुम्ही पाठांतर करायचे आहे आणि जेवढे पण क्वेश्चन मी देणार आहे त्यातलेच क्वेश्चन तुम्हाला तिथे येणार आहे. कसे येणार आहे, काय येणार आहे, मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर बघा यामध्ये काय काय असणार एकदा विशिष्ट समजून घेत चला. विद्यार्थ्यांना 200 सामान्य ज्ञान प्रश्नाची अभ्यास यादी दिली जाईल. म्हणजे यामध्ये तुम्हाला मी काय आजच्या या लेक्चरमध्ये जवळपास 200 सामान्य ज्ञानचे परीक्षा प्रश्न देणार आहे. त्यापैकी तुम्हाला फक्त किती येणार आहे? 50 प्रश्न येणार आहे. याच अभ्यास यादीमधून परीक्षेत 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे जवळपास 200 क्वेश्चन तुम्हाला मी आज या लेक्चरमध्ये देतो आणि त्यापैकी मी तुम्हाला 50 शॉर्ट आउट करणार आहे कोणते पण. तर त्यासाठी तुम्हाला ते 200च्या 200 लर्न करायचे. जो सर्वात चांगले करेल आणि ॲक्युरेट आन्सर देईल त्याला आपण ते बक्षीस देणार आहे आणि ते बक्षीस नादरपूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आणि औचित्य काय? संत शिरोमणी सावता महाराज सप्ताह. समजलंय का? आणि उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. ते तर सांगितलंच आहे तुम्हाला मी. तर तुम्हाला आजपासून काय करायचंय? तयारीला सुरुवात करायची आहे आणि दररोज आपले जवळपास 50-40 असे क्वेश्चन तरी लर्न करून मंगळवारपर्यंत सर्वच्या सर्व क्वेश्चन तुम्ही लर्न करायचे. त्यानंतर वेळ तुम्हाला माहित झाली आहे आणि स्थळ हा एक्झाम कुठं असणार आहे? तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नादरपूर इथंच ही एक्झाम होणार आहे सकाळी 9 वाजता. तर त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचंय? व्यवस्थित प्रश्न लिहायचे आहे आणि प्रत्येक प्रश्नांचं काय करायचंय? रिव्हिजन करून पाठांतर करायचे आहे. तर चला आपण आता प्रत्येक कोणता प्रश्न असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. हे असणारे तुमचे अशा प्रकारचे प्रश्न आहे बघा. मी तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन करून देतो आणि तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचंय. तुमच्या पण कानावर पडल्याने लक्षात राहील आणि खूप सारे प्रश्न तुम्ही पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर पाठांतर होईल तुमचं. समजलंय का? एक मिनिट. व्यवस्थित प्रश्न तुम्हाला दिसत नव्हता त्यामुळे पडदा बाजूला करून घेतला मी. आता काय करूया आपण? व्यवस्थित तुम्हाला प्रश्न सांगतोय बघा. पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे? तर अशोक स्तंभ. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वड. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? डॉल्फिन, जो की गंगा नदीमध्ये असतो. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? वंदे मातरम. राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत यामध्ये फरक आहे. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. भारताचे बोधवाक्य काय आहे? सत्यमेव जयते. त्यानंतर अशोक
चक्रात किती आरे आहेत? अशोक चक्र असतं बघा, आपल्या तिरंगामध्ये अशोक चक्र आहे, त्यामध्ये एकूण किती आरे दिलेले आहे? तर किती आरे आहे? तर 24 आरे आहेत. त्यानंतर बघा पुढे 11 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, भारताला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळाले? 15 ऑगस्ट 1927 ला भारत स्वतंत्र झालाय. आणखी 9-10 दिवसांना आपण स्वातंत्र्य दिन 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी माहीत पण पाहिजे भारताविषयी. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? 26 जानेवारीला. आपल्याला माहिती आहे. याच्यातले खूप सारे प्रश्न तुमचे माहीत आहे. ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्यापासून अभ्यास आहे त्यांना अगदी सोपं जाणार आहे. पण ज्यांना वाचन नसल्यामुळे त्यांना भरपूर सारं अवघड जाईल. पण त्यांनी रिव्हिजन करायची आहे आणि जेणेकरून तुम्ही अभ्यासापासून दूर राहू नये, अभ्यासामध्ये येऊन तुम्ही एक प्रकारे गोडी निर्माण करावं. त्यासाठी हा नाझरपूर ग्रामपंचायतचा एक प्रकारे उपक्रम आहे. तुम्ही प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बघा, संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबरला. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. भरपूर जणांना माहिती आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली राधाकृष्ण. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? त्याचं उत्तर काय असणार आहे? सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? डॉक्टर आंबेडकर. त्यानंतर भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली. त्यानंतर भारताचे चलन कोणते आहेत? भारतीय रुपया. एकदम सोपे जे की तुम्ही पहिले पण वाचलेले, तुमच्या शाळेत जेव्हा जीकेचे क्वेश्चन घेतात त्यामध्ये पण हे सर्व क्वेश्चन आलेले आहेत. त्यातलेच तुम्हाला काही क्वेश्चन मी देणार आहे आणि तुमची 11 तारखेला ती टेस्ट होणार आहे. सर्वांनी त्यात सहभाग घ्यायचा आहे आणि खूप सारे बक्षीस आहे, त्यामुळे प्रत्येकाने बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. भारतात एकूण किती राज्य आहेत? भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत. भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान आहे. त्यानंतर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे? गोवा. क्षेत्रफळाने म्हणजे सर्वात लहान, म्हणजे जमीन सर्वात कमी कोणत्या राज्याची आहे? त्यानंतर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य. त्यानंतर भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा नदी. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर कांचनगंगा. माउंट एव्हरेस्ट नाही. माउंट एव्हरेस्ट आपल्या याच्यात नाही, नेपाळमध्ये येत आहे. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? थार वाळवंट. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? दख्खनचे पठार. त्यानंतर भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? गंगा नदी. त्यानंतर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 ला. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे ला. आता 1 मे ला जर कधी त्याची स्थापना झाली म्हणजे महाराष्ट्र दिन सुद्धा त्याच दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. आणि भारताची राजधानी कोणती आहे? तर नवी दिल्ली. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी. त्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू आहेत. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहेत? तामन आहे. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? आंबा आहे. अशा प्रकारे आपले 40 प्रश्न झाले लगेच. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात
मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे? त्याचं उत्तर अहमदनगर. आता आपण त्याला काय म्हणतो? अहिल्यानगर म्हणतो. बरोबर आहे का नाही? त्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग किती आहेत? एकूण 6 विभाग आहे प्रशासकीय विभाग. महाराष्ट्राची उपराजधानी कोणत्या शहराला म्हणतात? नागपूर. त्यानंतर महाराष्ट्र विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? नागपूर येथे होते. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई. त्यानंतर महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? अरबी समुद्र. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? तर अरबी समुद्र. तुम्हाला माहितीच आहे मुंबई वगैरे ते अरबी समुद्रच आहे. त्यानंतर बघा पुढे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं म्हणजे त्यांच्याबद्दल सर्व गोष्टी माहीत पाहिजे. कारण की आपण त्याची सिरीज सुद्धा चालवतोय. कुठं कोणती घटना घडते त्या पण गोष्टी सांगतोय. बरोबर आहे का नाही? तर शिवनेरी किल्ला बरोबर आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? राजमाता जिजाबाई. बरोबर आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? शहाजीराजे भोसले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर रायगड किल्ला. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? तर राजगड होती. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? तोरणा. त्यानंतर तोरणा किल्ल्याचे जुने नाव काय होते तोरणा किल्ल्याचे जुने नाव? प्रचंडगड असे नाव होते. त्यानंतर सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? तर कोंढाणा होते. सिंहगडचे जुने नाव काय होते? कोंढाणा होते. कारण की ते रायबाचं म्हणत नव्हते का? आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. मग ते तिथं बरोबर आहे की नाही? अशी त्याच्यानंतर कोंढाण्याला काय नाव दिलं होतं? सिंहगड असं नाव दिलं होतं. त्यानंतर बघा पुढे 2 प्रश्न राहिले. तेच म्हटलं 2 प्रश्न कुठं गेले? प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा. सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला? छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर रायगड किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे? तर राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला ओळखलं जातं. अफजल खानाचा वध कोठे केला? म्हणजे कोणत्या किल्ल्यावर केला? तर प्रतापगड. त्याच्यानंतर पावनखिंडची लढाई कोणाशी संबंधित आहे? पावनखिंड आठवलं की आपल्याला कोण आठवतं? बाजीप्रभू देशपांडे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख पद कोणते होते? तर पेशवा. बरोबर आहे का नाही? कोणतं पद होतं? पेशवा पद होतं. कारण की जेव्हा भोसले घराणे थोडे कमकुवत झाले तर त्याच्यानंतर सर्व अधिकार कोणाकडे गेले? तर पेशवा घराण्याकडे गेले होते. बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, ताराबाई, मग याच्यानंतर पेशव्यांकडे कसं गेलं? तर मग ते सर्वात मोठं पद त्यांना दिलं होतं. त्याच्यामुळं मग सर्व व्यवहार त्यांनीच केलाय पुढे. संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर सईबाई होते. राजमाता जिजाऊ कोण होत्या? शिवाजी महाराजांच्या माता होत्या. हे तर माहितीच आहे तुम्हाला. त्यानंतर पेशव्यांची राजधानी कोणती होती? पुणे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. सोपं आहे लक्षात ठेवायला. आणि संत तुकाराम महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर तुकाराम गाथा. हे पण सोपे, तुकाराम आणि तुकाराम गाथा. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? तर आपेगाव. त्यानंतर पंढरपूर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? विठ्ठल. आत्ताच म्हणजे विठ्ठलाची वारी झाली तर त्या सर्व वाऱ्या कुठे गेल्या? तर पंढरपूर येथे गेल्या होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? लोकमान्य टिळक यांनी. आज जे आपण गणेशोत्सव आता 1-1.5 महिन्यानं करेल साजरी वगैरे 10-12 दिवस, तर ते सर्व सुरू कोणी केले? तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केले होते ते. सावित्रीबाई फुले कोण होत्या? तर त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ज्योतिराव फुले कोण होते? समाजसुधारक. हे तर माहितीच आहे.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? महू, मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. MP म्हणजे मध्य प्रदेश. त्यानंतर महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला? उत्तर पोरबंदर येथे झाला. त्यानंतर भगतसिंग कोण होते? भगतसिंग? तर क्रांतिकारक. त्यानंतर अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगण्याची जिल्ह्यात नाही, राज्यात आहे म्हटल्यानंतर अजिंठा लेणी कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात कुठं? छत्रपती संभाजीनगरमध्ये. वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर वेरूळ लेणी सुद्धा कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर. एवढे 2 मोठ्या लेण्या सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे. ताडोबा अभयारण्य कुठे आहे? चंद्रपूर येथे आहे. त्यानंतर कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. नंतर एलिफंटा लेणी कुठे आहे? मुंबई. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबई. बीबी का मकबरा कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर. खूप लोकांनी, मुलांनी आपण ट्रिप पण नेली होती छत्रपती संभाजीनगरला. बीबी मकबरा जो कशासारखा दिसतो? आग्र्यातील, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आग्रा आहे, आग्रा जिल्हा, त्याच्यामध्ये ताजमहल बांधलेला आहे शहाजहाननी, त्याच्यासारखाच दिसतो तो. बरोबर आहे. शनिवार वाडा कुठे आहे? पुणे. पुणे म्हणजे काय? जिथं पेशव्यांची काय होती? राजधानी होती ती. त्यानंतर दीक्षाभूमी कोठे आहे? नागपूर. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोण आहे? चंद्र. सूर्य कोणत्या प्रकारचा खगोलीय पिंड आहे? तर तारा. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रंथ कोणता आहे? तर गुरु. लाल ग्रह कोणता आहे? मंगळ. त्याच्यानंतर बघा, सूर्याजवळचा ग्रह कोणता आहे? बुध. पृथ्वीवर किती खंड आहेत? 7 खंड. त्याच्यानंतर पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? H2O. ऑक्सिजनचे रासायनिक चिन्ह काय आहे? O. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे सूत्र काय आहे? CO2. त्याच्यानंतर मानवी शरीरात किती हाडे असतात? 206. त्यानंतर रक्त पंप करणारा अवयव कोणता आहे? हृदय. रक्त शुद्ध करण्याचे काम कोणता अवयव करतो? मूत्रपिंड. त्यानंतर मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? त्वचा. शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? दातांचे इनॅमल. दात कशाने असते? इनॅमलने बनलेले असते. इनॅमल लक्षात ठेवा. तर त्यापासून ते बनलेले असते. त्यात पुढे घेऊ आपण आता. 100 झालेले आपले, राहिले 100 आपले आता. वनस्पतींना हिरवा रंग कोणत्या द्रव्यामुळे मिळतो? हरित द्रव्य, किंवा मग त्याला आपण इंग्लिशमधून क्लोरोफिल म्हणतो, पण हरितद्रव्य लिहायचंय तुम्ही. त्यानंतर वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारा भाग कोणता आहे? झायलम. त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये अन्न वाहून नेणारा भाग कोणता आहे? फ्लोएम. मधमाशी कोणता पदार्थ तयार करते? मध. मधमाशी काय तयार करते? मध तयार करते. त्याच्यानंतर तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? थर्मामीटर. भूकंप मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? सिस्मोग्राफ. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बॅरोमीटर. काय वापरतात? बॅरोमीटर. त्याच्यानंतर वजन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तराजू. तराजू माहिती ना आपल्याला? दोन्ही साईडला 1 किलो टाकला, इकडे 1 किलो येईपर्यंत आपण सामान टाकायचं ते. ओके. त्यानंतर वेळ मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? घड्याळ. त्यानंतर संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? संगणक म्हणजे कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला? त्याचं उत्तर, भरपूर जण प्रश्न विचारतात, कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला? तर चार्ल्स बॅबेज या सायंटिस्टांनी किंवा मग संशोधकांनी म्हणू शकतो आपण. पुढं, सीपीयूचे पूर्ण नाव काय होते? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, लक्षात घ्यायचा आहे. कीबोर्डचा उपयोग कशासाठी होतो?
माहिती टाईप करण्यासाठी कीबोर्ड म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या शाळेत पण सुद्धा कॉम्प्युटर वगैरे आहे. कीबोर्डवर आपण काय करतो ते लेटर टाईप करून तिथं ते दिसतं आपल्याला बरोबर आहे की नाही? माहिती टाईप करण्यासाठी. नंतर माऊसचा उपयोग कशासाठी होतो? संगणक नियंत्रित करण्यासाठी. त्याच्यानंतर प्रिंटरचा उपयोग कशासाठी होतो? छपाई करण्यासाठी. या सर्व गोष्टी आपल्या शाळेमध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही शिकता सुद्धा आहे त्या गोष्टी. www चे पूर्ण नाव काय आहे? एखादी वेबसाईट जर तुम्हाला बनवायची तर त्याच्या सुरुवातीला www असतं बघा, त्याचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. लक्षात ठेवत चला. इंटरनेटचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? माहिती तंत्रज्ञान. त्यानंतर भारताची अंतराळ संस्था कोणती आहे? इस्रो. इस्रोचे पूर्ण नाव काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च सेंटर. सॉरी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? आर्यभट्ट. कोणता होता उपग्रह पहिला आपला? आर्यभट्ट. त्याच्यानंतर अंतराळ जाणारे पहिले भारतीय कोण होते? अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा. त्याच्यानंतर बघा पुढे, चंद्रयान कोणत्या संस्थेने पाठवले? इस्रो. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? राकेश शर्मा. क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? 11. या गोष्टी सांगण्याची गरज नाहीये. क्रिकेट म्हणजे आपल्या देशामध्ये देवापेक्षा जास्त मानला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्याला आपण नको एवढा वेळ द्यायला तरी आपण खूप सारा वेळ देतो त्याला. आणि काही जणांचं पूर्ण आयुष्य ते क्रिकेट बघण्यात जातं. हालाकी त्यांना खेळता वगैरे काही येत नाही. पण याने असं खेळायला पाहिजे, त्याने तसं खेळायला पाहिजे, ज्ञान देण्यात आपलं आयुष्य चाललं जातं पूर्ण. सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट. मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित होते? हॉकी. बाकीचे खेळाडूंबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये खेळलेले, बरोबर आहे की नाही? कॉमनवेल्थ या गेममध्ये खेळलेले सर्व खेळाडूंबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक. त्याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी होतात? ऑलिम्पिक स्पर्धा ही दर 4 वर्षांनी होते. त्याच्यानंतर हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? मेजर ध्यानचंद. त्याच्यानंतर भारताचा पहिला क्रिकेट विश्वचषक विजय कोणत्या वर्षी झाला? म्हणजे भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकलेला आहे किंवा मग विश्वचषक जिंकलेला आहे? तर 1983 ला. त्याच्या कॅप्टन कोण होता तेव्हा? कपिल देव होता. तेव्हा मग ऑलिम्पिक चिन्हावर किती वर्तुळे आहेत? आता ऑलिम्पिकचं सिम्बॉल तुम्ही बघितलं असेल बघा, असं या प्रकारचं वेगवेगळे आहे का नाही? असे 5 वर्तुळे असतात. किती वर्तुळे असतात? 5 वर्तुळे असतात ऑलिम्पिकच्या चिन्हावरती. बघा पुढे, फुटबॉल संघात किती खेळाडू असतात? तर 11 खेळाडू असतात. त्यानंतर भारतरत्न हा कोणता पुरस्कार आहे? सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतातून सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठा पुरस्कार आपण कोणत्या पुरस्कारांना म्हणतो? तर भारतरत्न म्हणतो. त्यानंतर नोबेल पुरस्कार कोणी सुरू केला? अल्फ्रेड नोबेल या व्यक्तीने सुरू केलेला आहे, ज्याने डायनामाइटचा शोध लावलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? त्याचं उत्तर आहे चित्रपट क्षेत्र. म्हणजे पिक्चरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जातो. 135 नंबरचा प्रश्न आहे बघा. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर साहित्य क्षेत्रासाठी. साहित्य क्षेत्र म्हणजे कसं? ज्या एखाद्याने कादंबरी, पुस्तक वगैरे लिहिलं चांगलं आणि ते खूप जणांना आवडलं, तर मग त्यासाठी सरकार काय करतं? ज्ञानपीठ पुरस्कार देते. पद्मश्री पुरस्कार कोण देतो? तर भारत सरकार देतं. त्याच्यानंतर शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण शिक्षक बनता 1 दिवसासाठी. खूप विद्यार्थ्यांना शिकवतात. मग तुम्हाला कळतं की शिक्षकांना त्रास दिल्यानंतर आपल्याला आपण शिक्षक झाल्यानंतर मुलं कसे त्रास देतात आपल्याला एक प्रकारे. बालदिन कधी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबरला. का 14 नोव्हेंबरला? कारण की पंडित जवाहरलाल नेहरूची तिथं जन्म झालेला आहे म्हणून तो
आणि पंडित जवाहरलाल नेहरूला छोटे मुलं फार आवडायचे. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? 28 फेब्रुवारी. कधी असतो? 28 फेब्रुवारी. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? 5 जून या दिवशी. पुढे बघा. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा असतो? 21 जूनला. राष्ट्रीय मतदार दिन कधी असतो? 25 जानेवारी. महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्चला. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? 29 ऑगस्टला. त्याच्यानंतर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न. मी सांगितलेलं आहे तुम्हाला आत्ताच. त्याच्यानंतर भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? परमवीर चक्र. भारताची संसद कोठे आहे? नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो. राज्यसभेला काय म्हणतात? तर वरिष्ठ सभागृह म्हणतात. आणि लोकसभेला काय म्हणतात? तर कनिष्ठ सभागृह म्हणतात. भारताचा राष्ट्रध्वज कोणत्या नावाने ओळखला जातो? तिरंगा. 152 नंबरचा प्रश्न आहे. तिरंग्यामध्ये किती रंग आहेत? 3. तिरंग्याच्या मधल्या रंगाचे नाव काय आहे? पांढरा. त्याच्यानंतर भारताचा राष्ट्रीय पंचांग कोणता आहे? शक, संवत. भारतीय संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950 रोजी. भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले? 26 नोव्हेंबर 1949. भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती वेळ दिला किंवा किती वेळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आपण जी राज्यघटना आज बघतोय तिला किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले पूर्ण. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची सुरुवात कोणत्या शब्दांनी सुरू होते? आम्ही भारताचे लोक. बरोबर आहे ना? प्रस्तावना पाहिली ना तुम्ही? प्रत्येक पुस्तकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेजवर प्रस्तावना असते. तर प्रस्तावनेची सुरुवात कशी होते? आम्ही भारताचे लोक. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर भारतात मूलभूत अधिकार किती आहेत? 6. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? मुंबई ते ठाणे. कोणत्या 2 शहरातून धावली? मुंबईतून ठाण्यापर्यंत. किती किलोमीटर? 34 किलोमीटर. बरोबर आहे का नाही? चला पुढे. भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली येथे आहे. भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. त्यानंतर भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील, ज्या की महाराष्ट्राच्या आहेत. भारताचे मोठे झाले का? ओके, काही अडचण नाही. चला पुढे आता आपण घेऊ पुढचा प्रश्न. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. त्याच्यानंतर भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? R.K. पशमुखाम चेट्टी. त्याच्यानंतर भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? सरदार बलदेव सिंह. भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते? जॉन मथाई. भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण होते? राजकुमारी अमृत कौर. भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? उलर सरोवर. त्याच्यानंतर भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे?
उंचिकल धबधबा. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? प्रशांत महासागर. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया. जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे? प्रशांत महासागर. जो सर्वात मोठा आहे तो सर्वात खोल सुद्धा आहे, हा लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? मुंबई बंदर. भारताचा पहिला चित्रपट कोणता होता? राजा हरिश्चंद्र. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? दादासाहेब फाळके यांना, कारण की त्यांनीच पहिला चित्रपट काढलेला आहे. महाराष्ट्रातील चित्रपट नगरी कोणत्या आहेत? म्हणजे कोणती आहे चित्रपट नगरी? म्हणजे ते सर्वात पिक्चर वगैरे मूव्ही वगैरे बनतो मुंबईला, मुंबई सिटी म्हणतो आपण. लता मंगेशकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गायन क्षेत्र. गायिका आहे त्या. त्याच्यानंतर पु ल देशपांडे कोण होते? लेखक व साहित्यिक. लेखक जरी लिहिलं तरी चालेल. पु ल देशपांडे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य पत्रकार कोणता आहे? लावणी. नृत्य प्रकार ना आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे? तर लावणी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाहक कोणते आहेत? ढोलकी. वाघणे ते वाद्य, वाद्य पाहिजे तिथं, वाद्य ढोलकी आहे. त्यानंतर मराठी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण होते? वि स खांडेकर. वि स खांडेकर हे पहिले मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार घेणारे आहेत. त्यानंतर भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? आर्यभट्ट. झालेला आहे आपला प्रश्न. भारतातील सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे? परम. भारताने पहिला कॉम्प्युटर जो तयार केला होता तो सर्वात मोठा होता. खूप सारे त्याला अशा रूमा, म्हणजे जवळपास खूप मोठी बिल्डिंग लागत होती, ते उचलून तिकडं पण शक्य नव्हतं नेणं. परम आहे भारतातला सर्वात पहिला कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर. त्यानंतर आशियाई खेळ किती वर्षांनी होतात? तर 4 वर्षांनी होतात आशियाई खेळ पण. त्यानंतर कॉमनवेल्थ गेम किती वर्षांनी होतात? ते पण 4 वर्षांनी होतात. त्यानंतर टेनिस खेळासाठी कोणते साधन वापरतात? रॅकेट. टेनिस खेळतो ना आपण, त्यासाठी काय रॅकेट वापरतो. कबड्डी हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे? तर मैदानी खेळ आहे. बरोबर आहे, आपल्याला मैदानामध्ये खेळावा लागतो हा गेम. त्यानंतर बघा शेवटची स्लाइड आहे. शेवटचे प्रश्न आहे आता हे 10. भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? मेजर ध्यानचंद. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? क्रीडा क्षेत्रासाठी. त्यानंतर खेलरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर क्रीडा क्षेत्रासाठी. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? चित्रपट क्षेत्रासाठी. भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. पहिले नोबेल मिळवणारे रवींद्रनाथ टागोर आहे. त्यानंतर भारताचा पहिला महिला नोबेल पुरस्कार विजेता कोण आहे? तर मदर टेरेसा. कोण आहे? मदर टेरेसा. त्यानंतर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. सुकुमार सेन, लक्षात ठेवा नाव. त्याच्यानंतर भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? एच जे कानिया. भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? जी व्ही मावळणकर. कोण होते? जी व्ही मावळणकर. भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते कोण होते? मेजर सोमनाथ शर्मा. मेजर सोमनाथ शर्मा. अशा प्रकारे आपण काय केलंय, तर जवळपास तुमचे 200 क्वेश्चन आणि त्याचे आन्सर घेतलेले. तर याच्यातून तुम्हाला 50 क्वेश्चन त्या 11 तारखेला जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये विचारले जाणार आहे. आणि बुधवारी आपल्या संत शिरोमणी सावता महाराज यांचा सप्त्याचा भंडारा आहे किंवा सांगता म्हणू शकतो आपण. तर त्या दिवशी तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या समोर, सर्व गावकऱ्यांच्या समोर मोठ्या उत्साहाने आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. तर त्यासाठी प्रत्येकाने जीव तोडून आपली
सर्वच्या सर्व क्वेश्चन आन्सर पाठांतर करायची आहे, जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे सर्वजण समजतील की हा मुलगा खरंच हुशार आहे आणि अभ्यास केलाय त्याने आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिलंय. कारण की तुमच्यावर लक्ष ठेवायला त्या दिवशी परीक्षामध्ये सर्वजण ग्रामस्थ सुद्धा असणार आहे. समजलंय का? तर प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करा. सर्वांसाठी ऑल द बेस्ट. थँक यू.